व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, जे तुमचे 12th बोर्ड एक्झामचं सब्जेक्ट आहे. कॉमर्सचे जे स्टुडंट आहे सगळ्यांना या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. कशासाठी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कशासाठी तुमच्यासाठी जे आहे आनंदाची बातमी आलेली आहे. या तुमच्यासाठी जे पेपर जे आहे इम्पॉर्टंट पेपर आहे. सेक्रेटरियल प्रॅक्टिस जे तुमचे पेपर होणार आहे 18 फरवरीला 2025ला पेपर होणार आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा. यामध्ये ज्या बोर्ड लेवलचा क्वेश्चन आहे, या तुम्ही ज्या या प्रश्नाचा तुम्ही सॉल्व्ह केलेला तर तुमच्या ज्या यामध्ये ज्या चांगला बातमी होणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे दिलेलं आहे 20 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे. यामध्ये जे आहे 5 मार्क्सचा जे आहे खालील दिलेला पर्याय तुम्हाला जे आहे पुन्हा लिहायचा आहे. यामध्ये जे आहे योग्य पर्याय काय आहे या लिहायचे. कंपनीला सरकारकडे कर भरावा लागतात. सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही जे जर तुमचे इन्कम येईल तर तुम्हाला काय करावे लागणार, कर भरावे लागणार, टॅक्स भरावे लागणार. असा कंपनी पण जे आहे टॅक्स भरतो, कॉर्पोरेट टॅक्स. आणि इथे जे आहे सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. प्रश्न पहिलाचा ब आहे, इथे बरोबर की चूक हे लिहायचे आहे. सरकारी कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारू शकते. ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात. असं सगळं दिलेलं आहे. गटात न बसणारा शब्द काय आहे हे लिहायचे आहे. कंसातील अचूक पर्याय लिहून निवडायचे आहे. आणि यामध्ये जे आहे कोणत्याही चार्ज जे आहे लिहायचे आहे. ओव्हरड्राफ्ट काय होते, अधिविक्रस काय होते, हक्क भाग, डिपॉझिट, टीसीपीट हे सगळे लिहायचे आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे आहे यामध्ये फक्त भाग बाजार काय होते, दुय्यम बाजार काय आहे, 2 मार्क्सचं एक आहे. असं करून तुम्हाला जे आहे 4 लिहायचे आहे. आणि तुम्ही यामध्ये जे आहे 5 से 6 लाईन लिहायचं आहे फक्त. आणि इथे जे आहे खालील घटना दिली आहे, घटनामध्ये काय झालेलं आहे हे तुम्हाला लिहायचे आहे. हे प्रश्न दिलेला आहे. फक्त जे पहिला तुम्हाला हे घटना तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर कंपनीचे कोणत्या प्रकारचे भाग विक्री करावी, IPO, FPO असा लिहिलेला आहे. सगळे क्वेश्चन तुम्ही बघू शकता. इथे तुमच्यासाठी बोर्ड लेवलचा क्वेश्चन आहे. फरक स्पष्ट करा. यामध्ये फरक काय, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल, भाग आणि कर्ज रोखे, IPO आणि FPO यामध्ये काय अंतर आहे, अंतिम लाभांश आणि इंट्रीम बजेट, इंट्रीम डिव्हिडंड आणि जे आहे फायनल डिव्हिडंड हे काय आहे यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. असा करून तुम्ही इथे बघू शकता. कोणत्याही 2 लिहायचे आहे, 4 मार्क्सचा आहे. आणि हे जे आहे 2 मार्क्सचा तुम्हाला जे आहे 2 लिहायचा आहे, 4 मार्क्सचा आहे. असा करून यामध्ये तुम्हाला बोर्ड लेवलमध्ये हे प्रश्न दिसणार आहे. यामध्ये कोणताही एक. आणि यामध्ये 2 लिहायचं आहे, 5 मार्क्सचा एक. आणि हे जे मोठा क्वेश्चन आहे सगळ्यांसाठी जे आहे हे जे आहे मोठी बातमी आलेली आहे. जे 8 मार्क्समध्ये तुम्हाला एक क्वेश्चन फक्त तुम्हाला जे लिहायचं आहे. आणि हे तुमच्यासाठी बोर्ड लेवलचा क्वेश्चन आहे. तुम्ही या व्हिडिओला सर्वांना शेअर करा. मी व्हिडिओला जास्त जे आहे मोठा नाही बनवणार आहे. कशासाठी तुमच्याकडे खूप टाईम नाही आहे. तर तुम्ही जे सगळे व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा. आणि कोणत्याही प्रकारचा डाऊट आहे तुम्ही सांगू शकतात. हे व्हिडिओ सर्वांसाठी आहे. जे आहे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे सर्वांच्यासाठी आहे. इंग्लिश मिडियमला तुम्हाला फक्त हे करायचं आहे का या सर्वांना स्क्रीनशॉट काढून तुम्हाला जे आहे गुगल ट्रान्सलेटवर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्यासाठी पण हे व्हिडिओ आहे. पण तुम्हाला नाही समजत आहे इंग्लिश मिडियमचे जे लोक आहे, मी जे आहे इंग्लिश मिडियमचे जे लोक आहे त्यांना सांगतो की तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये आहे तर तुम्ही घाबरू नका. हे याला स्क्रीनशॉट घ्या आणि गुगल ट्रान्सलेटवर इंग्लिशमध्ये तुम्ही काढून तुम्ही बघू शकता की तुमचे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. असा करून हे जे तुमचे पेपर होणार आहे 18 फरवरीला 2025ला हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्लीज सबस्क्राईब.